नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज बनवू मस्त असली धाबा चिकन. जे धाब्यावर चिकन बनवतात ना, सेम तसंच असं आपण धाब्यावरचं चिकन बनवू. तर त्यासाठी चिकन घेतलं. चिकन मस्त 2 ते 3 पाण्याने चकचक धुवून घेतो. चिकन मस्त धुवून घ्यायचं. याच्यावर समजा असं ते चिलबट गिलबट असलं ना, तर ते सगळं काढून घ्यायचं. चिकन मस्त 2-3 पाण्याने धुवून घेतलं. तर धाबा स्टाईल चिकन करायसाठी आणखीन साहित्य पाहू आपल्याला काय लागते. लसण अद्रकची पेस्ट बनवून घेऊ आपण. लसण अद्रक मस्त याची पेस्ट बनवून घेऊ आणि बारीक कुटून घेऊ. या पद्धतीनं मिक्सरातून काढली तरी पण चालते आणि अशी कुटून केली तरी पण चालते. हे लसण अद्रकची पेस्ट. धुतलेलं चिकन आपण एका भांड्यात काढून घेऊ. स्पेशल धाबा चिकन जर म्हटलं तर याच पद्धतीनं चिकनचं प्रोसिजर करायची आहे. तर सगळ्यात अगोदर काय करू आपण, याच्यातनी चवीपुरतं मीठ टाकून घेऊ. मीठ टाकून घेतलं की नंतर काय करायचं, थोडीशी हळद टाकून घ्यायची. हळद टाकली. आता मिरची पावडर टाकून घ्यायची. नंतर आपण जे लसण अद्रकची पेस्ट बनवली होती ना खलबत्त्यात, ते पण घेऊन घ्यायची. खलबत्त्यातला स्वाद धाब्यात मस्त धाब्या स्टाईल लागते. आता हाताने एक वेळ मिक्स करून घेऊ. आता सगळे मिक्स झालं सगळं, पाहू शकता तुम्ही. अद्रक, लसण, मिरची पावडर, हळद, मीठ. आता वरून टाकू थोडंसं तेल. तेल कोणतंही घेतलं तर चालते. धाब्यावर याच पद्धतीनं चिकन स्टाईल चिकन बनवतात, धाबा स्टाईल. तर पाहू शकता तुम्ही. असं तेल लावून घेतलं. जर मोठे जर चिकनचे पीस असले तर काय करायचं, मोठं चिकनचं पीस असलं तर याले कट करून घ्यायचं. थोडंसे काप मारून घ्यायचे चाकून, असं थोडंसं कसं. आता याला काही मारायचं काम नाही, कारण की हे चिकनचे पीस छोटे आहेत. तर पाहू शकता तुम्ही. आता सगळं मिक्स झालं साहित्य. आता याच्यावर ठेवतो मी झाकण. बाजूने ठेवून घेऊ. तर मंडळी चला, आपलं आता धाबा स्टाईल चिकन करायसाठी आपलं सगळं साहित्य रेडी आहे. तो जास्त काही आता तुम्ही पाहिलं, जास्त काही साहित्य लागलंच नाही आपल्याला. आता चूल पेटून घेतो. तर चला, एका इकडे आपण चूल पेटवली. आता एक मध्यम आकाराचा एक कांदा घेतला. कांद्याचा मागचा पुढचा भाग कापा लागते, तुम्हाला माहीतच आहे. आता फोत्र घेतो काढून वरचे. नदीच्यान लवकर याचे फोत्रच निघत नाही, हे त्रास होते. धाबा स्टाईल चिकन बनवण्यासाठी काय करायचं, सगळं आपण जे भाजीपाले जे काही वापरतो ना, तर ते सगळे ताजे वापरायचे आहेत. तेच धाब्यावर वापरतात. कारण की जे ट्रकवरचे जे ड्रायव्हर असतात, त्याला खायची एकदम म्हणजे धाब्यावरची चिकन खायची आदत असते आणि ते खरोखर खायला पण चांगलं लागते. तर त्याच पद्धतीनं आपण चिकन बनवून राहिलो. तर थोडासा जाडा कांदा कापून घ्यायचा आहे आपल्याला. या पद्धतीनं पाहू शकता तुम्ही. तर चला, आता कढई चुलीवर ठेवून घेऊ. आणि कांदा किती घ्यायचा सांगतो तुम्हाला. जर समजा चिकन जर शिल्लक असलं तर कांदा पण आपल्याला शिल्लक कापा लागते. तर आता मी चिकन कमी घेतलं तर मी कांदा एकच घेतला. तेल टाकून घेऊ. 2 माप तेल टाकून घेतलं. तेल मस्त कडकडीत गरम होऊ देऊ. 3 काळे मिरे घेतले, 2 लवंग घेतल्या, 1 वेलची दोडा घेतला आणि अर्धा चम्मच जिरं घेतलं. आता हे साहित्य आपण तेलात टाकून घेऊ. आता जिरं मस्त तडतडलं, लगेच याच्यात कांदा टाकून घेऊ कापलेला. आणि कांदा मस्त असा तेलात भाजून घ्यायचा. लगेच आपल्याला याच्यात साहित्य टाकून नाही घ्यायचं. धाब्यावर असंच करतात. धाब्यावर एकदम मस्त कांदा लाल होईपर्यंत मस्त भाजतात. त्याच वेळेस धाब्यावरचं चिकन चांगलं लागते खाण्यासाठी. कांदा एकदम ब्राऊन झाला, पाहू शकता तुम्ही. जास्तीत जास्त टाइम द्यायचा कांदा भाजण्यासाठी मस्त. तर याच पद्धतीनं धाब्यावर पण चिकन साठी कांदा भाजल्या जाते. आता टाकू आपण 2 मिरच्या. मी सुकलेल्या मिरच्या घेतल्या, तुम्ही वल्या घेतल्यात चालतात, हिरव्या कलरच्या. तर आता मस्त हे मिरच्या भाजून घेऊ आपण तेलात.
आता कांदा तर पाहू शकता तुम्ही किती मस्त तयार झाला. आता टाकू आपण याच्यात आपण जे चिकन भिजत ठेवलं होतं ना ते टाकून घेऊ या पद्धतीने आणि फिरून घेऊ. लगेच याच्यात पाणी नाही टाकायचं आपल्याला, कारण की चिकन अंगच पाणी सोडते. आणि एक वेळ मस्त परतून घेऊ. सगळ्या साईडनं तेल मसाला सगळं लागलं पाहिजे या हिशोबानं परतून घेऊ. तर हे पाहू शकता तुम्ही चिकन अंगच पाणी सुटून राहिलं थोडं थोडं. त्याच्यावर झाकण ठेवून देऊ. चुलीचा पाऊस आपल्याला थोडासा कमी करायचा आहे. पाहू शकता चिकनले मस्त असं पाणी सुटलं, अंगचं थोडंसं आटल्यासारखं पण झालं. आता याच्यात हे चिकन जे आहे याच्यात आपण लसूण अद्रकची पेस्ट टाकली होती ते पण आता मस्त भाजल्या गेलं, म्हणजे आपण कच्चंच टाकलं होतं. वरून टाकू गरम मसाला, एक वेळ परतून घेऊ मस्त. धने पावडर असेल तर टाकू शकता. आता आपण हे चिकन साईडनं ठेवून घेऊ. थोडंसं दुसरं एखादं भांडं घ्यायचं, कढई गंज काही पातेलं काही पण घ्यायचं. त्याच्यातनी जेवढं आपल्याला भाजीले पाणी पाहिजे, समजा चिकनसाठी जेवढं पाणी पाहिजे ना तेवढं पाणी गरम करून घ्यायचं. कधी पण ढाबा स्टाईल चिकन जर तुम्ही बनवत असताना तर थंड पाणी कधीच टाकू नका, कधी पण गरम पाणी करा. त्याच वेळेस त्याची चव आणखीन वाढते. आता या पाण्याला मस्त गरम होऊ देऊ. पाण्याला मस्त उकळी आली दिसत असेल तुम्हाला. आता खाली उतरून घेऊ पाणी. चिकनचं पाणी आपण जे सुटलेलं पाणी होतं ते सगळं आटलं पाहू शकता तुम्ही. आपण इकडे पाणी गरम केलं होतं दुसरं, ते आपल्याला मस्त त्या चिकन मध्ये टाकून घ्यायचं आहे. जेवढं आपल्याला चिकनले पाणी लागते तेवढंच पाणी टाकायचं, कारण की अर्ध चिकन तर आपलं तसंच आपण जे फोडणी दिली होती त्यातच शिजल्या गेलं. झाकण ठेवून देऊ. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पाहू शकता एक उकडी मस्त मी खळखळ उकडी आणून घेतली. ढाबा स्टाईल चिकन करी तयार आहे आपली. स्पेशल ढाबा चिकन तुम्हाला कशी करी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. तर मंडळी चला बाय, भेटू आता पुढच्या व्हिडिओत. असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहीन उलटे. बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बरं.